वर्षा नाही, मी निघते. अगं का, थांब ना. ते बघ, गुरुनाथ येत आहेत तिकडनं. तू सांगितलंस त्याला मी इकडे. यार मला काही वेळ एकटं राहायचं होतं ग. अनया, कम ऑन. सिच्युएशन पासून पळून काय उपयोग आहे? यू हॅव टू फेस इट. मला असं वाटतंय तू गुरुनाथशी बोल. आणि पण मी तुला जी आयडिया सांगितली ती मी तुला सांगितले हे त्यांना सांगू नकोस. नाही ओके? हां ओके. हां सर, बाय. ऐक ना, आय एम सॉरी. बच्चा, आय एम रिअली सॉरी रे. मला जरा सुद्धा कल्पना असती ना लोढा असा वागेल तुझ्याशी तर मी पाठवलंच नसतं ना तुला त्याच्याकडे. कशाला पाठवलं असतं मी तुला त्याच्याकडे? त्याला आता असा झापलाय ना मी, असा झाप. यारी कोणाकोणाला झापणार आहेस यार तू? कोणाकोणाला बोलणार आहेस सांग मला. सगळेजण येऊन मला बोलतात, सगळेजण मलाच नावं ठेवतात. यारी बरं झालं तो लोढाचा इन्सिडेंट झाला ते. निदान मला कळतंय ना लोक मला नावं ठेवतात ते एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचंय ते. आणि सगळं तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे लोक बोलतात मला. बच्चा, नाही तू थांब एक मिनिट, माझं बोलणं पूर्ण होऊ दे. यू शुड डू समथिंग फॉर दिस राईट नाउ. आज लोढा बोलला, उद्या दुसरा कुठलाही क्लायंट बोलेल. माझी ना काही व्हॅल्यूच राहिली नाही. त्या कपूर पासून ते बकुळापर्यंत सगळेजण मला बोलतात. काही स्टेटस आहे की नाही यार माझं? बच्चा, असं नाहीये. मला माहितीये तुला राग आलाय, संताप होतोय तुझा, पण हे बघ, आपण नाही लक्ष द्यायचं लोकांच्या बोलण्याकडे. लोक बोलतील, आपण नाही लक्ष द्यायचं, आपण नाही ऐकायचं. अरे असं कसं कोणाचं ऐकायचं नाही? किती निग्लेक्ट करणार आहेस तू लोकांना? आणि मी काय सांगू लोकांना? मी कोण आहे? मी काय गुरुनाथ सुभेदारची? बच्चा, शी यार, मला बोलवत पण नाहीये. बस झालं, आय कांट बेअर दिस. मी जाते पुण्यात. बच्चा ऐकते. बच्चा ऐक ना. अगं बच्चा ऐक ना यार. तू काय म्हणतेस? तुलाच बोलतायत सगळे. सगळे मलाही बोलतायत ना लोक. माझ्या तोंडावर बोलतायत, माझ्या मागे बोलतायत, सगळीकडे बोलतायत. पण मी डोक्यात राग घालून घेतोय का? नाही, सांग मला, घेतोय का? हे बघ, असं करून नाही चालणार आहे. आपल्याला शांतपणेच गोष्टी कराव्या लागतील. आणि मी करतोय ना तुझ्यासाठी सगळं. ते मला जमेल तेवढं करतोय की नाही? मला सांग, मी काय केलं म्हणजे तू हॅपी होशील? तू सांग, मी सगळं करायला तरी काय केलं म्हणजे तू हॅपी होशील? लग्न कर माझ्याशी. लग्न? हो, सही लोकांना तेच हवं आहे ना, मग काय हरकत आहे? आणि यू लव्ह मी ना? ऑफकोर्स आय लव्ह यू बच्चा. हा, मग सॉर्टेड आहे. मग तू माझ्याशी लग्न कर आणि लवकरात लवकर राधिकाला डिवोर्स दे. अगं पण अरे एकदम लग्नाचं काय आलं? आपलं आधी वेगळं ठरलं होतं ना बच्चा. म्हणजे तूच म्हणत होतीस ना की आपण लग्न, कमिटमेंट वगैरे काही नकोय. हो माहितीये, मीच म्हटलं होतं आधी. पण आता सिच्युएशन वेगळी आहे खूप. पीपल डोंट अंडरस्टँड आवर रिलेशन. म्हणून म्हणते लग्न करूया. अगं पण असं एकदम लग्न म्हणजे? सो व्हॉट यार, काय फरक पडतो? हे बघ, तुला मी आवडते ना, मग काय हरकत आहे? आणि तसंही लोक तुला पण बोलतात ना. बरोबर आहे, पण बरं चल, एक वेळ लग्नाचा विचार मी करे नाही, पण राधिकाचं काय? तिचं काय? तिला डिवोर्स दिल्याशिवाय आपण लग्न कसं करू शकतो? मग तेच तर म्हणते ना, तिला दे डिवोर्स आणि आपण करूया ना लग्न. अच्छा, एवढं सोपं नाहीये ते. ट्राय टू अंडरस्टँड. आई बाबांना कळेल, ते नागपूरहून इथे येऊन हैदोस घालतील, तमाशे करतील, परत तेच वाद, परत तीच भांडणं, सगळं परत. अरे पण हे सगळं कधी ना कधी होणारच होतं ना, मग आता का नको? कारण मला आता हे सगळं नकोय. अच्छा, म्हणजे तुलाच डिवोर्स नकोय? मग काय काही प्रश्नच नाही ना? काय कसलं खोटं बोलतोस रे तू माझ्याशी? अच्छा, असं नाहीये. चल, मी एक वेळ डिवोर्सचा विचार करेन, पण वकील काय म्हणाले होते? तू होतीस ना ऑफिस मध्ये, काय म्हणाले होते ते? राधिकाला केवढी मोठी पोटगी द्यावी लागेल, किती पोटगी मागेल ती, आणि आता तिला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीये. काही काय बोलतो तू? पैसे काय नाहीयेत? प्लीज यार, दे ना एकदाचे पैसे आणि संपवून टाका विषय एकदाचा. तुला सेव्हिंग्स मधनं दे ना काहीतरी. अगं सेव्हिंग सोड, माझे सगळे पैसे संपलेत. जे होते ते तुझ्यावर म्हणजे खर्च करण्यात सगळे संपले आहेत बच्चा. बाकीचे पैसे त्या ईशावर जात आहेत खर्च करण्यात, तिला पोचतोय मी. आणि सेव्हिंग्स म्हणशील तर अर्धे संपलेत सेव्हिंग, आणि अर्ध्या सेव्हिंग मध्ये तिला पोटगी काय, मी रस्त्यावर यायची वेळ येईल. ओके फाईन, मग काय करायचं आता? तू ऐकशील? शांतपणे ऐकशील का? मला सांग. मला जरा वेळ दे. आय नीड टू सेटल दिस इश्यू डाऊन. मला जरा हे सगळं सेटल करायला ना जरा वेळ हवाय. शांतपणे मला माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे. हे बघ, एक लक्षात घे, मला आता कपूर सरांच्या पोझिशनवर यावं लागेल. जस्ट थिंक, एकदा कपूर सरांच्या पोझिशनवर मी आलो की माझं पॅकेज किती होईल. त्या पॅकेजमध्ये राधिकाची पोटगी देऊन, घर ताब्यात घेऊन आपल्याकडे पैसे उरतील आपल्यासाठी.
पण तू काही दिवस जरा शांत राहा, ओके? त्या राधिकानं खूप डिवचलंय मला, त्यामुळे मला तिला डिवोर्स देऊन तिचा सगळा माज उतरवायचा आहे, पण स्वतःकडे पैसे जमा करून. म्हणजे काय, आता तो तुझ्याप्रमाणेच घेणार डिवोर्स आणि मला वाट बघणं आहेच. बच्चा, अगं हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना मी. पण तू खरंच डिवोर्स देणार आहेस का? हो बच्चा, आय प्रॉमिस यू. आणि ठीक आहे, पण आय डोंट वॉन्ट टू लूज यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बच्चा. प्लीज थोडे दिवस शांत राहा, ओके? अथर्व, चल पटापटा आवर बरं. हा, लावलं का दप्तर? ते सर. आई, बाबा ईशा आंटी कॉलेज का लावतात? तिथे बॅल आंटी पण झाली ना. तुला काय करायचंय? हे असले भलते प्रश्न विचारत जाऊ नको बरं. आई, बाबा पण ईशा आंटी कॉलेज का लावतात? अरे अथर्व, ते एका ऑफिस मध्ये काम करतात ना, त्यांना एकत्र काम करायचं राहतं. आणि तुझा त्रास होतो ना घरात काम करत बसले तर. ईशा आंटीला नाही होत. नाही होत. चल लवकर बरं, शाळेत जायचंय. नेहा आता येत असेल बरं. चल आवर, हे लवकर. हा, शाबास. झाला का तयार अथर्व? हो झाला ना. बरं ऐक, जरा प्रॉब्लेम झालाय. आता काय? अगं ड्रायव्हरचा फोन आला होता, बसेसचा संप आहे आणि नेमका आज टॅक्सी आणि रिक्षाचा सुद्धा संप आहे. बाप्पा, आता काय करायचं ग? तेच तर काही कळत नाहीये ना काय करायचं. सुट्टी. काही सुट्टी बिट्टी नाही. आज सुबोध काका दोघांना शाळेत सोडणार आहे. वाह, बरं झालं. पा कसे चेहरे पडले त्या दोघांचे. आता दिवाळीची एवढी मोठी सुट्टी झाली ना, अजून कशाला सुट्टी पाहिजे? नाटकं करतायत नुसती. बरं झालं तुम्ही सोडताय ते. चला मग आता मी पण निघते. हा, का? मी सोडतो ना तुम्हाला. अहो नाही, नको. मला काय आता दुकानावरती नाही जायचंय, मला वसईला जायचंय. ते मला डिलिव्हरी करायची ना, म्हणून. पाहिजे तर रेवतीला घेऊन जा ना. मला कशाला? आणि राधिका, तू सुद्धा आता कुठेही जाऊ नकोस, तुला सवय नाहीये ट्रेनची. हो वहिनी, खूप गर्दी असेल आज. अगं मी एकटी थोडीच जातीये, कमळा आहे माझ्या बरोबर, जाईन व्यवस्थित मी. चल, मला आता निघायला हवं. मी कमळाला फोन करून घेते.